Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि अ, याआधी सुद्धा आपण वेन वगैरेचे क्वेश्चन आन्सर बघितले होते. आज आपण बघणार आहेत वेअर चे क्वेश्चन आन्सर. ओके, सो फॉर एक्झाम्पल वेअरचा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला विचारायचं असतं एखादी गोष्ट कुठे आहे. ठीक आहे, सो आपण ही सिरीज सुरू केली आहे की WH क्वेश्चन्सचा वापर करून WH वर्ड्सचा वापर करून क्वेश्चन्स कसे तयार करायचे आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे. ओके, तर तुम्हाला इथे क्वेश्चन्स दिसतील आणि आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड की whatever sentence I am telling you here, you have to repeat that with me. ओके, तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स माझ्या बरोबर बोलून प्रॅक्टिस करायची आहे. जितकी जास्त वेळा तुम्ही हे सेंटेन्स बोलणार आहात तितक्या जास्त वेळा तुम्हाला ते लक्षात राहील किंवा तितक्या लवकर तुमच्या लक्षात राहील. राईट, सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ. ओके, सो वेअरचा वापर करून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल, वेअर इज द लायब्ररी, वेअर आर यू फ्रॉम, वेअर विल यू गो. ओके, सो वेअर इज, वेअर विल असे वेगवेगळे इथे सेंटेन्स असणार आहेत. सगळ्यात आधी आपण बघूया वेअर इज एक्झाम्पल्स. ओके, वेअर इजचा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला विचारायचं असतं एखादी गोष्ट कुठे आहे. ओके, फॉर एक्झाम्पल, ग्रंथालय कुठे आहे? वेअर इज द लायब्ररी? वेअर इज द लायब्ररी? कम ऑन, रिपीट आफ्टर मी. वेअर इज द लायब्ररी? द लायब्ररी इज ऑन मेन स्ट्रीट. लायब्ररी मेन स्ट्रीट वर आहे. Where is the library? The library is on Main Street. Very good. Next, where is your house? तुझं घर कुठे आहे? Where is your house? My house is near the park. माझं घर पार्क जवळ आहे. Come on, now it's your turn. Where is your house? My house is near the park. Next, where is the nearest hospital? जवळचं रुग्णालय कुठे आहे? The nearest hospital is 5 miles away. जवळचं रुग्णालय 5 मैलावर आहे. Where is the nearest hospital? The nearest hospital is 5 miles away. Now, जर तुम्हाला विचारायचं असेल बस जवळचा बस स्टॉप कुठे आहे, तर ओनली हॉस्पिटलच्या जागी तुम्ही बस स्टॉप विचारू शकता. फॉर एक्झाम्पल, वेअर इज द नियरेस्ट बस स्टॉप? जवळचा बस स्टॉप कुठे आहे? द नियरेस्ट बस स्टॉप इज 2 minutes ago or 2 minutes 2 miles away from here. ठीक आहे, सो जवळचं बस स्टॉप कुठे आहे? जवळचं रेस्टॉरंट कुठे आहे? Where is the nearest restaurant? You can ask this kind of question. So अंडरस्टँड की आपण या सेंटेन्स मधलं काहीही पार्ट चेंज केला नाहीये, फक्त हॉस्पिटलच्या ठिकाणी आपण बस स्टॉप युज केलाय, आपण रेस्टॉरंट युज केलंय. ओके, सो असे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकतात. वेअर इज द नियरेस्ट हॉस्पिटल? द नियरेस्ट हॉस्पिटल इज 5 miles away. व्हेरी गुड. स्पीक विथ मी गाईज. वेअर इज माय फोन? माझा फोन कुठे आहे? Your phone is on the table. तुझा फोन टेबल वर आहे. Where is my phone? Your phone is on the table. Come on, repeat after me. Where is my phone? Your phone is on the table. Come on. आता माझा मोबाईल कुठे आहे? माझी पर्स कुठे आहे? माझी बॅग कुठे आहे? आपण नेहमी विचारतो. सो फोन चेंज करून तुम्ही फक्त तो वर्ड यूज करू शकता. लाईक वेअर इज माय चार्जर? माझं चार्जर कुठे आहे? वेअर इज माय पर्स? माझी पर्स कुठे आहे? वेअर इज माय मोबाईल? माझा मोबाईल कुठे आहे? वेअर इज माय लॅपटॉप? माझं लॅपटॉप कुठे आहे? ओके, सो आपण फक्त एक वर्ड चेंज करतोय, बाकी सेंटेन्स स्ट्रक्चर ऍज इट इज राहतंय. सो हे तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. कम ऑन, आणि या आपल्या व्हिडिओज मध्ये आपण याचीच प्रॅक्टिस करणार आहे, बोलून प्रॅक्टिस करणार आहे. सो डोंट स्किप दिस व्हिडिओ. And even we have a live classes for practice these all. So if you want to join live classes, आपल्या कमेंट मध्ये तुम्हाला त्या दिलं असेल फोन नंबर,
तिथे तुम्ही कॉल करून ऑनलाईन क्लासेस बद्दल इन्क्वायरी करू शकता. और यू कॅन कमेंट. ओके, कम ऑन. वेअर इज माय फोन? युअर फोन इज ऑन द टेबल. तुझा फोन टेबलवर आहे. अजून तुम्ही काय काय विचारतात? माझं हे कुठे आहे, माझं ते कुठे आहे, माझा पेन कुठे आहे, माझं रबर कुठे आहे, माझी पेन्सिल कुठे आहे, माझी बॅग कुठे आहे? आय एम शुअर यू आर युझिंग दिस सेंटेन्स डेली. So it's so easy to make this kind of sentence, guys. Where is my charger? Where is my laptop? Where is my bag? Got it? Very good. Next, where is the bathroom? Bathroom कुठे आहे? The bathroom is down the hall. Bathroom hallच्या खाली आहे. Where is the bathroom? The bathroom is down the hall. Next, where is the restaurant? Restaurant कुठे आहे? The restaurant is next to the cinema. Okay, सिनेमाच्या पुढे restaurant आहे. Where is the restaurant? The restaurant is next to the cinema. Next to the cinema म्हणजे सिनेमाच्या बाजू. Cinema means cinema hall. Next, where is your school? तुझी शाळा कुठे आहे? My school is in the city center. माझी शाळा शहराच्या मध्यभागी आहे. Where is your school? My school is the near center. Next, where is the bus stop? The bus stop is at the corner. Bus stop त्या कोपऱ्यावर आहे. Bus stop कुठे आहे? त्या कोपऱ्यावर. Where is the bus stop? The bus stop is at the corner. The bus stop is at the corner. Come on, repeat after me. Where is the bus stop? Very good, guys. Come on. Next, where is your office? तुझं ऑफिस कुठे आहे? My office is on the third floor. माझं ऑफिस तिसऱ्या मजल्यावर आहे. Where is your office? My office is on the third floor. Come on, now it's your turn. I'll take a pause here and you'll get time to read this sentence. Very good. Where is the nearest ATM? जवळचं ATM कुठे आहे? The nearest ATM is in the shopping mall. Shopping mallच्या मध्ये nearest म्हणजे जवळचं ATM आहे. Where is the nearest ATM? The nearest ATM is in the shopping mall. Now it's your turn. I'm waiting for you guys. प्रत्येक सेंटेन्स तुम्ही सुद्धा जोराने बोला, मोठ्याने बोला. मनातल्या मनात बोलू नका, मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आय होप तुमचं बोलून झालंय. व्हेरी गुड. आता आपण बघूया वेअर आर. वेअर इज द रेस्टॉरंट, वेअर इज द हॉस्पिटल आपण यूज केलं जेव्हा आपल्याला एका हॉस्पिटल बद्दल विचारायचं होतं, एका रेस्टॉरंट बद्दल विचारायचं होतं. आता आपण वेअर आर म्हणजे मल्टिपल गोष्टी जेव्हा त्यात कन्सिडर केल्या जातात, एकापेक्षा जास्त गोष्टी जेव्हा असतात तेव्हा आपण वेअर आर चा वापर करतो. ठीक आहे. नाउ वेअर आर माय कीज. ओके, सो हॅव यू नोटिस इथे कीज लिहिलंय. एक की असते. Yes. Okay. I'm sharing my screen. Yes. Okay. Yes, guys. So आपण बघत होतो की वेअर आर चा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त गोष्टींबद्दल बोलायचं असतं. ठीक आहे. सी, आता आपण म्हणतोय वेअर आर माय कीज. सो इफ यू कॅन नोटिस आपण वेअर आर माय कीज म्हणतोय. आपण की नाही म्हणत आहे, एक की नाही, 2-3 की त्यामध्ये असू शकतात. सो जर तुम्हाला एक की बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही म्हणू शकतात वेअर इज माय की. ओके, बट इफ यू आर आस्किंग अबाउट मल्टिपल कीज यू कॅन से वेअर आर माय कीज. माझ्या चाव्या कुठे आहेत किंवा माझ्या किल्ल्या कुठे आहेत. युअर कीज आर ऑन द किचन काउंटर. तुझ्या चाव्या किचन काउंटरवर आहेत. वेअर आर माय कीज. युअर कीज आर ऑन द किचन काउंटर. नेक्स्ट, वेअर आर द चिल्ड्रेन. मुलं कुठे आहेत?
The children are in the playground. मुलं मैदानात आहेत. Where are the children? मुलं कुठे आहेत? The children are in the playground. Hope guys you are repeating same sentence again and again. Please speak this sentence 2-3 times. Next, where are my shoes? माझे बूट कुठे आहेत? Your shoes are under the bed. तुझे बूट पलंगा खाली आहेत. सो एक कोणती गोष्ट जर तुम्हाला म्हणायची असेल की पर्टिक्युलर गोष्टीच्या खाली आहे तर तुम्ही म्हणणार अंडर. ओके, सो युअर शूज आर अंडर द बेड. वेअर आर माय शूज? युअर शूज आर अंडर द बेड. सो शूज साठी नेहमी आर चा वापर करतात कारण की ते दोन असतात. वेअर आर माय शूज? माय शूज आर अंडर द बेड. कम ऑन, स्पीक अलाउड. Very good. Next, where are the documents? दस्तऐवज कुठे आहेत? Documents कुठे आहेत? The documents are in the file cabinet. Documents cabin मध्ये आहेत. Where are the documents? The documents are in the file. Where are your books? आपण विचारू शकतो, अरे तुझी पुस्तकं कुठे आहेत? Where are your books? तुझे कपडे कुठे आहेत? Where are your clothes? Okay, good. See, the next one is the same. Where are the books? The books are on the shelf. पुस्तकं shelf वर आहे. Where are the books? The books are on the shelf. The on the म्हणजे च्या वर असणे. तो शेल्फच्या वर बुक आहे म्हणून इथे आपण on चा वापर केला आहे. The books are on the shelf. Next, where are the students? विद्यार्थी कुठे आहेत? The students are in the classroom. विद्यार्थी क्लासरूम मध्ये आहेत. Where are the students? The students are in the classroom. Come on, repeat. Very good. Next, where are the vegetables? भाज्या कुठे आहेत? The vegetables are in the fridge. भाज्या फ्रीज मध्ये आहेत. Where are the vegetables? The vegetables are in the fridge. Come on. Next, where are the tickets? Tickets कुठे आहेत? The tickets are in my bag. Ticket माझ्या बॅग मध्ये आहेत. Where are the tickets? Tickets are in my bag. Next, where are the towels? Towel कुठे आहेत? The towels are in the bathroom. Towels bathroom मध्ये आहेत. Where are the towels? Towels are in the bathroom. Next, where are the tourists? पर्यटक कुठे आहेत? The tourists are at the museum. Tourist museum मध्ये आहेत. Where are the tourists? The tourists are at the museum. Tourist म्हणजे पर्यटक. ओके, सो अशा पद्धतीने आपण वेअर आर चा वापर करून सेंटेन्स बघितले. नाव यू ऑल्सो ट्राय टू मेक की आणखीन कोणते सेंटेन्स तुम्हाला सुचतायत. ओके, you can make a proper notebook and pen. Means make a proper notebook, write down all this sentence in your notebook and also write down more 10 sentence from your side. ओके, इथे तुम्हाला 10 सेंटेन्स एक्झाम्पलचे दिले आहे वेअर आर चा वापर करून. तर हे सगळे सेंटेन्स तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा आणि स्वतःचे आणखीन ऍड ऑन करा. ठीक आहे, सो यामुळे तुम्हाला हे सेंटेन्स स्ट्रक्चर पूर्णपणे समजेल. ओके, नाउ आर नेक्स्ट is where do. Where do example. Let's learn where do examples. Where do you live? Okay, आता तू कुठे राहतोस? So तेव्हा आपण काय बोलणार? Where do you live? I live in Pune. मी पुण्यात राहतो. Where do you live? I live in Pune. Now you tell me where do you live? Please write in comment box. Where do you live? You can say I live in Pune, I live in Mumbai, whatever. Next, where do you work?
तू कुठे काम करतोस? आय वर्क ॲट अ बँक. मी बँकेत काम करतो. वेअर डू यू वर्क? आय वर्क ॲट सो अँड सो कंपनी. Or you can say, I work with so and so. Where do you work? I work at a bank. Next, where do you study? तू कुठे अभ्यास करतोस? I study at the university. मी विद्यापीठात अभ्यास करतो. Where do you study? I study at the university. Next, where do you shop? जे तू कुठे खरेदी करतोस? Where do you shop? I shop at the local market. मी लोकल मार्केट मधून सामान घेतो. Where do you shop? I shop at the local market. Where do you eat lunch? तू lunch कुठे करतोस? I eat lunch at the cafeteria. मी cafeteria मध्ये lunch करतो. Where do you eat lunch? I eat lunch at the cafeteria. Come on, guys, repeat after me. Where do you eat lunch? I eat lunch at the cafeteria. Come on, प्रत्येक सेंटेन्स मी 2-3 वेळा रिपीट करते जेणेकरून हे सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला अंडरस्टँड व्हावं प्रॉपर. तुम्ही सुद्धा मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करा. Where do you go on weekends? तू वीकेंड्सला कुठे जातोस? I go my grandfather's house. मी माझ्या आजी आजोबांच्या घरी जातो. Where do you go on weekends? I go to my grandparents' house. Yes. Next, where do you exercise? I exercise at the gym. मी जिम मध्ये व्यायाम करतो. Where do you exercise? I exercise at the gym. Come on, repeat after me. Very good. Next, where do you keep your money? तू तुझे पैसे कुठे ठेवतोस? I keep my money in the bank. मी माझे पैसे बँकेत ठेवतो. Where do you keep your money? I keep my money in the bank. Perfect. Next, where do you catch the bus? तू बस कुठे पकडतोस? I catch the bus at the bus stop. मी बस स्टॉप वर बस पकडतो. Where do you catch the bus? I catch the bus at the bus stop. Very good. Next, where do you meet your friends? तू तुझ्या मित्रांना कुठे भेटतोस? I meet my friends at the park. मी माझे मित्र पार्क मध्ये भेटतो. Where do you meet your friends? तू तुझे मित्र कुठे भेटतोस? I meet my friends at the park. व्हेरी गुड. ओके, सो आता आपण बघितले वेअर टू चा वापर करून कसे सेंटेन्स बनवायचे. नाउ नेक्स्ट लेट्स अंडरस्टँड वेअर डज एक्झाम्पल्स. ओके, वेअर डज चा वापर करून कसे सेंटेन्स बनवायचे. आता डज चा वापर आपण करतो जेव्हा सब्जेक्ट ही शी इट किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये शी आलेला आहे सब्जेक्ट. सो आपण म्हणणार वेअर डज शी लिव्ह? ती कुठे राहते? आता तू कुठे राहतो म्हणायचं असेल तर आपण म्हणणार वेअर डू यू लिव्ह? ओके, कारण की यू बरोबर डू चा वापर होतो, पण ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन बरोबर नेहमी डज चा वापर होतो. म्हणजे तू कुठे राहतो? वेअर डू यू लिव्ह? पण ती कुठे राहते? वेअर डज शी लिव्ह? असं आपल्याला बोलायचं असतं. सो हे डिटेल एक्सप्लेनेशन किंवा हे डिटेल आपण आपल्या लाईव्ह क्लासेसमध्ये शिकत असतो. आणि असे बरेचसे ग्रामर रिलेटेड व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे ज्यात आपण खूप सोप्या पद्धतीने ग्रामर शिकलो आहे. आणि ऑनलाईन क्लासेस आहेत आपले की त्यात सुद्धा आपण हे खूप डिटेल शिकतो आणि त्याची प्रॅक्टिस करतो. सो जर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा. येस, वेअर डज शी लिव्ह? ती कुठे राहते? शी लिव्हज इन मुंबई. ती मुंबईत राहते. ओके, वेअर डज शी लिव्ह? शी लिव्हज इन मुंबई.
नेक्स्ट, वेअर डज ही वर्क? तो कुठे काम करतो? ही वर्क्स इन अ फॅक्टरी. तो फॅक्टरीत काम करतो. वेअर डज ही वर्क? ही वर्क्स इन अ फॅक्टरी. येस, तो कुठे काम करतो? वेअर डज ही वर्क? ही वर्क्स इन अ फॅक्टरी. नेक्स्ट, वेअर डज इट हर्ट? तुला कुठे दुखतंय? इट हर्ट्स इन माय बॅक. माझ्या पाठीत दुखतंय. ओके, सो इथे तुम्ही नोटीस करा, इट हा सब्जेक्ट आहे म्हणून आपण डज वापरला आहे. वेअर डज इट हर्ट? तुला कुठे दुखतंय किंवा कुठे त्रास होतोय? इट हर्ट्स इन माय बॅक. माझ्या पाठीत दुखत आहे. नेक्स्ट, वेअर डज युअर सिस्टर स्टडी? तुझी बहीण कुठे शिकते? माय सिस्टर स्टडीज ॲट अ बोर्डिंग स्कूल. माझी बहीण बोर्डिंग स्कूल मध्ये शिकते. वेअर डज युअर सिस्टर स्टडी? My sister studies at a boarding school. Come on, repeat after me. Perfect. Next, where does the train stop? ट्रेन कुठे थांबते? The train stops at the next station. पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबते. Where does the train stop? The train stops at the next station. So we are talking about one train. So one train is a singular noun. That's why we are using does here. Perfect. Next, where does your father work? तुझे वडील कुठे काम करतात? My father work in an office. माझे वडील ऑफिस मध्ये काम करतात. Where does your father work? My father work in an office. Yes, come on. Where does your father work? My father works in an office. Next, where does she buy groceries? ती किराणा सामान कुठे विकत घेते? She buys groceries at the supermarket. ती सुपरमार्केट मध्ये किराणा सामान विकत घेते. ओके, सो ग्रॉसरीज म्हणजे किराणा माल. Where does she buy groceries? She buys groceries at the supermarket. Next, where does your brother play football? तुझा भाऊ फुटबॉल कुठे खेळतो? माय ब्रदर प्लेज फुटबॉल इन द पार्क. माझा भाऊ पार्क मध्ये फुटबॉल खेळतो. वेअर डज युअर ब्रदर प्ले फुटबॉल? माय ब्रदर प्ले फुटबॉल इन द पार्क. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. व्हेरी गुड. नेक्स्ट, वेअर डज द सन राइज? सूर्य कुठे उगवतो? द सन राइजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. वेअर डज द सन राइज? The sun rise in the sun rises in the east. Where does the sun rise? The sun rises in the east. Come on, guys, repeat after me. Next, where does this bus go? ही बस कुठे जाते? This bus goes to the city center. ही बस शहराच्या मध्यभागी जाते किंवा सिटी सेंटरला जाते. Where does this bus go? This bus goes to the city center. Come on, repeat after me. परफेक्ट. ओके, सो आपण डजचा वापर करून वेअर डजचा वापर करून सेंटेन्स कसे बनवायचे हे बघितलं की आपण ही शी इट असेल तेव्हा डजचा वापर करतो. सो सिमिलरली नाऊ लेट्स अंडरस्टँड वेअर डिड. आता वेअर डिड म्हणजे आपण तू कुठे गेला होतास? ओके, तो जाऊन आलेला आहे, कम्प्लीट ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे. सो त्यावेळेला आपण वेअर डू वेअर डू यू गो म्हणजे काय, तू कुठे जातोयस?
आणि वेअर डिड यू गो म्हणजे तू कुठे गेला होतास. सो हा डिफरन्स आहे तो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. सो वेअर डू यू गो यस्टरडे म्हणजे तू काल कुठे गेला होतास. आय वेंट टू द मॉल मी मॉल मध्ये गेलो होतो. ठीक आहे. सो एखादी ऍक्शन जर कंप्लीट झालेली असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने विचारू शकता. Where did you go yesterday? I went to the mall. Next, where did you buy that shirt? तू ते शर्ट कुठे विकत घेतलंस? I bought this shirt at the market. Now always understand guys when you are asking this with a did question, ठीक है, using did, where did you buy that shirt? So असं जेव्हा क्वेश्चन असेल तेव्हा आन्सर देताना तुम्हाला आय बॉट म्हणायचं आहे. म्हणजे बायचा भूतकाळ इथे यूज करायचा आहे कारण की तुम्ही ते ऑलरेडी घेतलेलं आहे. राईट. आय बॉट दिस शर्ट ऍट द मार्केट. मी ते शर्ट बाजारातून विकत घेतलं आहे. Where did you buy that shirt? I bought this shirt at the market. Now तुम्ही अजून काय काय विचारतात की अरे तू हे कुठे विकत घेतलंयस, तू ते कुठे विकत घेतलंय, तू हा मोबाईल कुठून विकत घेतलायस, तू हा ड्रेस कुठून विकत घेतलायस, ओके, तू हे चार्जर कुठून विकत घेतलंयस, तू हे लॅपटॉप कुठून विकत घेतलायस. सो वेअर डिड यू बाय दॅट लॅपटॉप, वेअर डिड यू बाय दिस शर्ट. ठीक आहे. वेअर डिड, सो इथे दॅट पण म्हणू शकता तुम्ही आणि दिस पण म्हणू शकतात. ठीक आहे. सो दॅट आणि दिस मध्ये काय डिफरन्स आहे हे डिटेल मी दॅट आणि दिसच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. अँड इवन माय ऑनलाईन स्टुडंट नो अबाउट इट. सो प्लीज तुम्ही तो दिस दॅटचा व्हिडिओ बघू शकतात. सो I bought this mobile from supermarket. I bought this shirt from the local market. Okay, anything you can give answer. So तू हे कुठे विकत घेतलंय हे म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही म्हणणार where did you buy आणि पुढे काय कशाबद्दल बोलायचंय ते तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट, where did you find your wallet? तुला तुझं वॉलेट कुठे मिळालं. फाइंड म्हणजे काय, एखादी गोष्ट सापडणे किंवा मिळणे. सो वेअर डिड यू फाइंड युअर वॉलेट. तुझं वॉलेट कुठे सापडलं. फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू तुमची हरवलेली असेल तर तुम्ही म्हणू शकतात वेअर डिड यू फाइंड युअर पेन्सिल, वेअर डिड यू फाइंड युअर पेन. राईट. हे तुझा पेन तुला कुठे सापडला. इट्स लाईक दॅट. ओके. Where did you find your wallet? I found my wallet under the bed. Where did you find your wallet? I found my wallet under the bed. Next, where did you eat dinner? तू रात्रीचं जेवण कुठे केलं? I ate dinner at a restaurant. मी रात्रीचं जेवण रेस्टॉरंट मध्ये केलं. Where did you eat dinner? I ate dinner at a restaurant. So guys, तुम्ही पहा did आहे तिथे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन विचारताना did यूज करतात तेव्हा तुम्हाला नॉर्मल वर्ब यूज करायचं असतं. पण त्याचा आन्सर देताना नेहमी तुम्हाला पास्ट वर्ब यूज करायचं असतं. आय एट डिनर ऍट अ रेस्टॉरंट. ठीक आहे. वेअर डिड यू ईट डिनर? आय एट डिनर ऍट अ रेस्टॉरंट. नेक्स्ट, वेअर डिड यू लीव्ह युअर फोन? तू तुझा फोन कुठे ठेवलास. ओके. लिव्ह म्हणजे एका ठिकाणी तुम्ही सोडून येणे ती गोष्ट. वेअर डिड यू लीव्ह युअर फोन? आय लेफ्ट माय फोन इन द कार. अरे मी माझा फोन कार मध्येच ठेवला. वेअर डिड यू लीव्ह युअर फोन? तुझा फोन कुठे ठेवला. आय लेफ्ट माय फोन इन द कार. मी माझा फोन कारमध्ये ठेवला. नेक्स्ट, वेअर डिड यू मीट हर? तू तिला कुठे भेटलास. आय मेट हर ऍट द पार्क. मी तिला पार्क मध्ये भेटलो. वेअर डिड यू मेट हर?
I met her at the park. Come on, repeat after me. Very good. Next. Where did you get this book? तुला हे पुस्तक कुठे मिळालं? I got this book from the library. मला हे पुस्तक लायब्ररीतून मिळालं. Where did you get this book? I got this book from the library. Good. Next. Where did you see that movie? तू तो सिनेमा कुठे पाहिला? I saw that movie at the cinema. Where did you see that movie? I saw that movie at the cinema. हे म्हणजे मी हा मूवी सिनेमा थिएटर मध्ये पाहिला. Very good, guys. Next. Where did you park your car? तू तुझी गाडी कुठे पार्क केली? Where did you park your car? Where did you park your car? I parked my car in the parking lot. मी पार्किंग लॉट मध्ये माझी गाडी पार्क केली. Where did you park your car? I parked my car in the parking lot. नेक्स्ट, वेअर डिड यू ट्रॅव्हल लास्ट समर? तू गेल्या उन्हाळ्यात कुठे प्रवास केला होता? आय ट्रॅव्हल टू गोवा. मी मागच्या उन्हाळ्यात गोव्याला गेलो होतो. वेअर डिड यू ट्रॅव्हल लास्ट समर? आय ट्रॅव्हल्ड टू गोवा. वेअर डिड यू ट्रॅव्हल लास्ट समर? आय ट्रॅव्हल टू गोवा. सो तुम्ही लास्ट समर मध्ये कुठे गेला होता? कमेंट मध्ये नक्की लिहा. ओके, सो आता आपण बघितलं होतं इथे वेगळे वेगळे क्वेश्चन आन्सर कसे करायचे. सो वेअर डिड म्हणजे तू हे कधी केलं होतंस, तू इकडे कुठे कधी गेला होतास, असे सेंटेन्स आपण बघितले. नाव आता आपण बघणार आहे वेअर कॅन. ओके, वेअर कॅन म्हणजे तुम्ही एक पोलाइट रिक्वेस्ट करताय कोणाला. वेअर कॅन आय बाय अ तिकीट? एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी वेअर कॅन आय बाय अ तिकीट? मला हे तिकीट कुठे मिळतील तुम्ही सांगू शकाल का? यू कॅन बाय अ तिकीट ऍट द तिकीट काउंटर. तुम्ही तिकीट काउंटरवर तुला तिकीट काउंटरवर हे मिळेल. वेअर कॅन आय बाय अ तिकीट्स? ओके, सो असा कॅनचा वापर तुम्ही करू शकतात. वेअर कॅन आय फाइंड अ टॅक्सी? मला टॅक्सी कुठे मिळेल? यू कॅन फाइंड अ टॅक्सी ऍट द टॅक्सी स्टँड. तुला टॅक्सी टॅक्सी स्टँड वर मिळेल. वेअर कॅन आय फाइंड अ टॅक्सी? यू कॅन फाइंड अ टॅक्सी ऍट द टॅक्सी स्टँड. येस, म्हणजे मला हे कुठे मिळेल. आता नाव यू कॅन ऑल्सो आस्क वेअर कॅन आय फाइंड अ रेस्टॉरंट? मला रेस्टॉरंट कुठे मिळेल. वेअर कॅन आय फाइंड अ हॉस्पिटल? मला हॉस्पिटल कुठे मिळेल. सो एखादी गोष्ट हे कुठे सापडेल असं तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही फाइंड, वेअर कॅन आय फाइंड असे क्वेश्चन्स विचारू शकतात. नेक्स्ट, हा, वेअर कॅन आय फाइंड अन एटीएम? मला एटीएम कुठे मिळेल. यू कॅन फाइंड अन एटीएम नियरेस्ट द बँक. बँकेच्या जवळ तुला एटीएम मिळेल. ओके, सो बऱ्याचदा आपण एखाद्या वेगळ्या ठिकाणी जातो, सो तिथे आपल्याला काही माहिती नसतं, तेव्हा आपल्याला विचारायचं असतं की अरे हे कुठे आहे किंवा ते कुठे आहे, पर्टिक्युलर मॉल कुठे आहे, शॉप कुठे आहे, एटीएम कुठे आहे. सो त्यावेळेला तुम्ही वेअर कॅनचा वापर करून सुद्धा क्वेश्चन्स विचारू शकता. वेअर कॅन आय फाइंड अन एटीएम? यू कॅन फाइंड अन एटीएम नियर द बँक. नेक्स्ट, वेअर कॅन आय बाय अ लॅपटॉप? मला लॅपटॉप कुठे मिळेल किंवा मी लॅपटॉप कुठे विकत घेऊ शकतो. यू कॅन बाय अ लॅपटॉप ऍट द इलेक्ट्रॉनिक स्टोअर.
तुला इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये लॅपटॉप मिळेल. ठीक आहे. वेअर कॅन आय बाय अ लॅपटॉप? यू कॅन बाय अ लॅपटॉप ॲट द इलेक्ट्रॉनिक स्टोअर. कम ऑन, नाऊ यू टेल मी, तुम्हाला काय विकत घ्यायचंय आणि तुम्ही काय प्रश्न तयार कराल. वेअर कॅन आय बाय अ लॅपटॉप? यू कॅन बाय अ लॅपटॉप ॲट द इलेक्ट्रॉनिक स्टोअर. Very good, guys. Next, where can I get a haircut? मला हेअरकट कुठे करून मिळेल? ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हेअरकट करायची आहे आणि तुम्ही म्हणाल अरे मी आता कुठे जाऊ, कोणत्या इथे जवळपास मला कुठे जायला लागेल, तेव्हा तुम्ही म्हणू शकता वेअर कॅन आय गेट अ हेअरकट? यू कॅन गेट अ हेअरकट ऍट द सलॉन. ठीक आहे, सो सलॉन मध्ये तुम्ही हेअरकट तुम्हाला करून मिळेल. वेअर कॅन आय गेट अ हेअरकट? यू कॅन गेट अ हेअरकट ऍट द सलॉन. ओके, सो जेव्हा तुम्हाला केस कट करायचे असतात तेव्हा तुम्ही असं नका म्हणू की वेअर कॅन आय गेट, वेअर कॅन आय कट माय हेअर. सो कट हेअर पेक्षा तुम्ही म्हणू शकता वेअर कॅन आय गेट अ हेअर कट. नेक्स्ट, वेअर कॅन आय फाइंड अ डॉक्टर? मला डॉक्टर कुठे सापडेल? यू कॅन फाइंड अ डॉक्टर ऍट द क्लिनिक. तुम्हाला क्लिनिक मध्ये डॉक्टर भेटतील किंवा मिळतील. वेअर कॅन आय फाइंड अ डॉक्टर? ओके, सापडतील म्हणजे एकदम एक्झॅक्ट ते मिनिंग तिथे घ्यायचं नाहीये. तुम्ही जनरली हे कुठे मिळतील मला, त्यासाठी सुद्धा तुम्ही आय फाइंड चा वापर करू शकतात. वेअर कॅन आय फाइंड अ डॉक्टर? यू कॅन फाइंड अ डॉक्टर ऍट द क्लिनिक. नेक्स्ट, वेअर कॅन आय बाय ग्रॉसरीज? मला किराणा माल कुठे मिळेल किंवा मी कुठून विकत घेऊ शकते हे? यू कॅन बाय ग्रॉसरीज ऍट द सुपर मार्केट. तू किराणा माल सुपर मार्केट मधून विकत घेऊ शकते. वेअर कॅन आय बाय ग्रॉसरीज? यू कॅन बाय ग्रॉसरीज ऍट द सुपर मार्केट. Come on, guys, repeat after me. Yes. Next, where can I watch the bus? Oh, sorry, where can I catch the bus? मला बस कुठे मिळेल? You can catch the bus at the bus stop. तुला बस स्टॉप वर मिळेल. Where can I catch the bus? You can catch the bus at the bus stop. ओके, जेव्हा आपल्याला बस पकडायची असेल तेव्हा तुम्ही कॅच हे वर्ब यूज करू शकता. Where can I catch the bus? You can catch the bus at the bus stop. Perfect. Next, where can I get my car fixed? ओके, फिक्स्ड म्हणजे एखादे काही नुकसान झालं असेल कारचं आणि तुम्हाला ते रिपेअर करून घ्यायचंय, नीट करून घ्यायचं, तर त्याला फिक्स्ड करणं म्हणतात. यू कॅन गेट युअर कार फिक्स्ड ऍट द मेकॅनिक्स शॉप. ठीक आहे, तू तुझी कार मेकॅनिकच्या दुकानातून नीट करून घेऊ शकतो. वेअर कॅन आय गेट माय कार फिक्स्ड? यू कॅन गेट युअर कार फिक्स्ड ऍट द मेकॅनिक शॉप. परफेक्ट. नेक्स्ट, वेअर कॅन आय बाय अ न्यूजपेपर? मला न्यूजपेपर कुठे मिळेल? यू कॅन बाय अ न्यूजपेपर ऍट द न्यूज स्टँड. ओके, तुला पेपर न्यूज स्टँड वर मिळेल. वेअर कॅन आय बाय अ न्यूजपेपर? यू कॅन बाय अ न्यूजपेपर ऍट द न्यूज स्टँड. वेअर कॅन आय बाय अ न्यूजपेपर? यू कॅन बाय अ न्यूजपेपर ऍट द न्यूज स्टँड. येस, आय होप गाईज तुम्ही सुद्धा बोलून प्रॅक्टिस करता आहात. नाउ आर नेक्स्ट example is where was. ओके, तर फॉर एक्झाम्पल आता इथे सुद्धा आपण पास्टचा वापर करून सेंटेन्स करणार आहे. वेअर वॉज शी यस्टरडे? ती काल कुठे होती? शी वॉज ॲट होम. ती घरी होती. वेअर वॉज शी यस्टरडे? ती काल कुठे होती? ती घरी होती. शी वॉज ॲट होम. नेक्स्ट, वेअर वॉज द मीटिंग हेल्ड? मीटिंग कुठे झाली होती? द मीटिंग वॉज हेल्ड इन द कॉन्फरन्स रूम. मीटिंग कॉन्फरन्स रूम मध्ये झाली होती. सो इथे तुम्ही सिच्युएशन लक्षात घ्या की कॉन्फरन्स ऑलरेडी झालेली आहे आणि आपण नंतर हे सेंटेन्स बोलतो आहे. सो वेअर वॉज द मीटिंग हेल्ड? द मीटिंग वॉज हेल्ड इन द कॉन्फरन्स रूम.
नेक्स्ट, वेअर वॉज युअर लास्ट जॉब? तुझा मागचा नोकरी कुठे होती? माय लास्ट जॉब वॉज इन न्यूयॉर्क. माझी मागची नोकरी न्यूयॉर्क मध्ये होती. वेअर वॉज युअर लास्ट जॉब? माय लास्ट जॉब वॉज इन न्यूयॉर्क. ग्रेट. नेक्स्ट, वेअर वॉज द इव्हेंट? इव्हेंट कुठे होता? द इव्हेंट वॉज ऍट द पार्क. इव्हेंट पार्क मध्ये होता. वेअर वॉज द इव्हेंट? द इव्हेंट वॉज ऍट द पार्क. आपण आता फॉर एक्झाम्पल प्रोग्राम कुठे होता? याचं काय होईल सेंटेन्स कमेंट मध्ये लिहा. नेक्स्ट, वेअर वॉज द कार पार्क? कार कुठे पार्क केली होती? द कार वॉज पार्क इन द गराज. कार गराज मध्ये पार्क केली होती. ओके, गॅरेज नाही, याचं प्रोनाउन्सिएशन करायचं आहे गराज. वेअर वॉज द कार पार्क? द कार वॉज पार्क इन द गराज. नेक्स्ट, वेअर वॉज द लॉस्ट आयटम फाउंड? हरवलेली वस्तू कुठे सापडली? द लॉस्ट आयटम वॉज फाउंड इन द ड्रॉवर. Where was the lost item found? The lost item was found in the drawer. Next, where was the book published? पुस्तक कुठे पब्लिश झालं? The book was published in London. पुस्तक लंडन मध्ये पब्लिश झालं. Next, where was the movie shot? मूवी कुठे शूट झाली आहे? The movie was shot in Switzerland. मूवी स्वित्झर्लंड मध्ये शॉट झाली आहे. Where was the movie shot? The movie was shot in Switzerland. Very good. Next, where was he born? तो कुठे जन्मला होता? He was born in Chennai. तो चेन्नई मध्ये जन्मला होता. Where was he born? He was born in Chennai. ओके, सो तुमचा जन्म कुठे झाला होता? मला इंग्लिश मध्ये याचा सेंटेन्स करून कमेंट मध्ये नक्की लिहा. Where was you born? Tell me. Next, where was the wedding? लग्न कुठे होतं? The wedding was at the beach. लग्न बीच वर होतं. Where was the wedding? The wedding was at the beach. Very good guys. So I hope तुमचा where was ची practice सुद्धा झालेली आहे. Now we have lot of thing for practice. Where will, where should, where could. Okay. So in next class आपण where will, where should, where could याची प्रॅक्टिस करणार आहोत. आता तुम्ही ही प्रॅक्टिस प्रॉपर करा. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐका आणि तुम्ही सेंटेन्स तयार करा. जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तितकं लवकर तुमच्या लक्षात राहील. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की लिहा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.